शौर्यगाथा पुष्प 34. शहीद मेजर मोहित शर्मा. वर्ष 2003. शोपियां, काश्मीर. एक तरुण काश्मीरी मुलगा इफ्तिकार भट्ट, खांद्यापर्यंत वाढलेले केस आणि पारंपरिक काश्मीरी वेशभूषा असलेले फेरन घातलेला अगदी खुंखार आतंकवादी संघटना हिजबुल मुजाहिदीनकडे त्यांच्या संघटनेत सामील होण्यासाठी पोहोचला. जेव्हा त्याला विचारण्यात आलं की तो भारतीय सैन्याशी का लढू इच्छितो, तर त्याने शुद्ध काश्मीरी भाषेत भारतीय सैन्याला अतिशय घाण शिव्या देत एका दगडफेकी दरम्यान केल्या गेलेल्या सैनिक कारवाईत आपला भाऊ मारला गेल्याला सैन्याला जबाबदार ठरवत होता. त्याचे म्हणणे ऐकून आणि सैन्याविषयी त्याचा द्वेष आणि त्याचं वेड पाहता त्याला आपल्या संघटनेसाठी कामाचा मुलगा समजून त्याला आतंकवादी कारवाईसाठी लढण्याचे शिक्षण देण्यासाठी पाकिस्तानात घेऊन जाण्यात आले. तेथे प्रशिक्षणादरम्यान इतर जिहादी तरुणांच्या तुलनेत या तरुणाने खूपच वरचढ प्रदर्शन दाखवले आणि त्यांच्यापेक्षा खूपच जास्त धार्मिक कट्टरताही दाखवली, जिला बघून त्याची नेतृत्व आणि वैचारिक प्रशिक्षण देण्यासाठी त्वरित नोंद करण्यात आली आणि मग विविध स्तरांवरच्या सैनिक विचार आणि नेतृत्वाचे प्रशिक्षण दिल्यानंतर त्याला नियंत्रण रेषा LOC पार करवून भारतीय सेनेच्या चौकीवर हल्ला करण्यासाठी पाठवण्यात आले. त्याच्या क्षमता बघून एक अभूतपूर्व निर्णय घेतला गेला आणि त्याला अबू सब्जार आणि अबू तोरा यांसारख्या दशकांचा आतंकी अनुभव असलेल्या हिजबुल मुजाहिदीनच्या कमांडरांचा उजवा हात म्हणून नियुक्त करण्यात आले, ज्याने त्याचे खरे लढाऊ ॲक्शन स्किल्स आणि त्याच्या नेतृत्व क्षमतेचाही विकास होऊ शकेल. 2004 मध्ये इफ्तिकार भट्टने आपल्या दोन्ही वरिष्ठ हिजबुल कमांडरांना आश्वासित केले की तो सैन्याच्या चौकीवर एक यशस्वी हल्ला करू शकतो, ज्यात भारतीय सैन्याचे जास्तीत जास्त नुकसान होईल. मग तो त्यांना त्या ठिकाणी घेऊन गेला जेथून तो भारतीय सैन्यावर हल्ल्याच्या आपल्या योजनेला प्रत्यक्षात उतरवू इच्छित होता आणि त्यांना प्रभावित करून त्याने त्यांना सैन्यावरील हल्ल्याच्या आपल्या पूर्ण योजनेची एक विस्तृत रणनीती सांगितली. हिजबुल मुजाहिदीन कमांडर अबू सब्जार याला गोष्टीची शंका आली की प्रत्यक्ष लढण्याचा कसलाही अनुभव गाठीशी नसताना हा तरुण मुलगा अखेर इतक्या कौशल्याने, इतक्या बारकाईने, सावधानीपूर्वक अशा गुंतागुंतीच्या सैनिकी हल्ल्याची योजना कशी बनवू शकतो. त्यानंतर त्यांनी त्याची पार्श्वभूमी, त्याचा भूतकाळ आणि त्याच्या कथनाविषयी त्याला प्रश्न विचारणे सुरू केले. आपल्या वरिष्ठ कमांडरांमध्ये आपल्याविषयी अविश्वास बघून चिडून त्या तरुणाने त्यांना आपली AK-47 दिली आणि म्हटले की जर त्यांना त्याच्यावर विश्वास नसेल तर त्याला या क्षणी गोळी घालू शकतात. आणि काही पावलं मागे सरकून तो उभा राहिला. हातात AK-47 पकडलेले हिजबुल कमांडर काही निर्णयावर पोहोचतील त्याआधीच त्या मुलाने विजेच्या वेगाने TT-30 9mm टोकरेव पिस्तूल काढली आणि दोघांवर गोळ्या झाडल्या. 2-2 गोळ्या छाती व 1-1 डोक्यात. भारतीय सैन्याच्या पॅरा स्पेशल फोर्स कमांडोची टिपिकल सिग्नेचर मूव्ह. दोघा हिजबुल कमांडरांना हे समजलेही नाही की त्यांच्याबरोबर काय झाले. त्यानंतर तो मुलगा इफ्तिकार भट्ट याने सर्व हत्यारे गोळा केली व त्यांना घेऊन जवळच्या आर्मी कॅम्प पर्यंत चालत गेला. त्या मुलाचे नाव होते मेजर मोहित शर्मा, 1 पॅरा SF मद्रास रेजिमेंट, भारतीय सैन्य. भारतीय सैन्याच्या या अधिकाऱ्याने वर्ष 2009 मध्ये काश्मीरमध्ये एका कॉर्डन व सर्च ऑपरेशनमध्ये मातृभूमीसाठी आपले सर्वोच्च बलिदान दिले आणि शहीद झाला. आपल्या सेकंड इन कमांडनं म्हटलेले त्याचे शेवटचे शब्द होते, सुनिश्चित करा की कोणीही जिवंत परत नाही गेला पाहिजे. हे वास्तविक हिरो फिल्म, TV सिरियल, वेब सिरीज किंवा सिनेमा हॉलच्या पडद्यावर नाही दिसत हो. जांबाज मेजर मोहित शर्माविषयीची ही माहिती
मनोज ठाकूर यांच्या लेखावरून मेघश्याम सोनवणेजींनी माझ्यापर्यंत पोहोचवली. आणि मित्रांनो, आपल्या शत्रूच्या गोटात जाऊन स्वतःचा कोणताही संशय बळावणार नाही याची काळजी घेत आपल्या देशासाठी समर्पण करण्याची प्रवृत्ती बाळगणाऱ्या अशा जांबाज सैनिकांना मनपूर्वक नमन. मोहित शर्मांच्या विषयी संशय बळावला आणि ताबडतोब त्यांनी एक मूव केली. AK-47 आपल्या त्या शत्रूच्या हाती दिली आणि सांगितलं की माझ्यावर संशय असेल तर मला गोळ्या घाला. AK-47 शत्रूच्या हाती देणं म्हणजे स्वतःच्या शरीराची चाळणी करण्यास अनुमती देणं. याला खूप मोठं धारिष्ट्य लागतं आणि क्षणात त्यांच्या डोक्यात ट्रिगर दाबण्याचा विचार यायच्या आत. किती फास्टेस्ट मूव्ह असेल ती. म्हणून म्हणतो मित्रांनो, सोल्जर याच्या स्पेलिंगमध्येच, याच्या प्रत्येक अल्फाबेटमध्ये एक अर्थ दडलेला आहे. S फॉर स्मार्टनेस, O फॉर ओबिडियन्स, L फॉर लॉयल, D फॉर डिसिप्लिन, I फॉर इंटेलिजन्स, E फॉर एक्सलन्स अँड R फॉर ऑलवेज रियल. एक सच्च आयुष्य जगणारे हे जांबाज सैनिक असतात. स्मार्ट असतात. हाय लेवलचा इंटेलिजन्स त्यांच्याकडे असतो. अशा पद्धतीचं त्यांना प्रशिक्षण दिलं जातं आणि त्याच इंटेलिजन्सच्या जोरावर मेजर मोहित शर्मा यांनी समोर शत्रूच्या